नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी सुरू झालेली आहे, त्यासाठी आपण शिपाई, हमाल आणि लिपिक या पदासाठी महत्त्वाचे असणारे 20 सामान्य प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओची जर आपल्याला पी-डी-एफ जशाच तशी डाउनलोड करायची असेल, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, नोकरी इन्सायडर या नावानं. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेचे प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी घेत आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, जगातील सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणता आहे? मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देत राहा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. या ठिकाणी प्रश्न विचारलाय की जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर एंजल फॉल्स हा जो धबधबा आहे, हा जगातील सर्वात उंचीवर असणारा धबधबा आहे. मग या ठिकाणी अजून काही आपण महत्त्वाचे 2-3 पॉईंट्स पाहून घेऊया. तर धबधबा आणि ते कोणत्या देशामध्ये आहेत ते जाणून घेऊया. रिबन नावाचा धबधबा आहे जो उत्तर अमेरिकेमध्ये स्थित आहे. एंजल फॉल्स हा व्हेनेझुएलामध्ये आहे. जोग फॉल्स, त्याला आपण जोग धबधबा म्हणतो, तो भारतामध्ये स्थित आहे. आणि कुकेनान धबधबा हा देखील व्हेनेझुएलामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता पवन ऊर्जा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे? याच्यावरती प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स 2024-25 वरती सुद्धा विचारण्यात आलेला होता. त्यामुळे प्रश्न आपण हा घेतलेला आहे. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता आहे, जो आशिया खंडामध्ये सुद्धा सर्वात मोठा आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर वनकुसवडे हा जो पवन ऊर्जा प्रकल्प आहे, हा आपल्या आशिया खंडातील सर्वात मोठा असणारा पवन ऊर्जा प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारताच्या राष्ट्रीय नदी खालीलपैकी कोणती आहे? आपल्या भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. यापूर्वी आपण भारताचा राष्ट्रीय प्राणी पाहिलेला आहे, पक्षी पाहिलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपण राष्ट्रीय नदी पाहणार आहोत. तर भारताची राष्ट्रीय नदी जी आहे तर ती आहे गंगा नदी. ऑप्शन क्रमांक 2. मग या ठिकाणी त्यावर काही महत्त्वाचे पॉईंट्स देखील आहेत. तर भारताची राष्ट्रीय नदी ही गंगा नदी आहे. 4 नोव्हेंबर 2008 रोजी भारत सरकारने गंगा या नदीला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. कारण की सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व असल्यामुळे तिला हा दर्जा देण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे? ऑप्शन क्रमांक 2, तर गंगा नदी. याच्यावरती लक्षात ठेवायचे अजून एक प्रश्न आपल्याला तयार होतो, की भारताची राष्ट्रीय नदी म्हणून गंगा नदी ओळखली जाते. तिला भारत सरकारने कधी राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेलं आहे? तर 4 नोव्हेंबर 2008 या दिवशी तिला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित करण्यात आला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, बॉम्बे मिल्स अँड हँड असोसिएशन या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बॉम्बे मिल्स हँड असोसिएशन या संघटनेची स्थापना. मित्रांनो, महत्त्वाचा हा देखील प्रश्न आहे आणि आपण इतिहासामध्ये जेवढ्या काही महत्त्वाच्या संघटना स्थापन झालेल्या आहेत, त्याचे संस्थापक आणि त्या संस्था देखील आपण एका व्हिडिओमध्ये पूर्णपणे घेतलेल्या आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या ठिकाणी एक संस्था आहे पहा, बॉम्बे मिल्स हँड असोसिएशन. ही जी संघटना आहे तर याची स्थापना कोणी केलेली आहे? पर्याय क्रमांक 1, तर नारायणराव लोखंडे यांनी त्याची स्थापना केलेली आहे. या ठिकाणी अजून आपण महत्त्वाचे संस्था आणि संस्थापक पाहणार आहोत. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. ॲलन ह्यूम यांनी इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली आणि देवेंद्रनाथ टागोर यांनी नवविधान समाजाची स्थापना केली. नारायण मेघाजी लोखंडे म्हणजेच नारायणराव लोखंडे यांनी बॉम्बे मिल्स हँड असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे? आपल्याला हा प्रश्न वनरक्षक भरती 2019ला विचारला होता आणि म्हाडा भरती 2023ला जी झाली होती त्यामध्ये हा प्रश्न विचारला होता, जी की TCS पॅटर्ननुसार झालेली होती. दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले एक ठिकाण आहे राणीगंज. तर हे कोणत्या खोऱ्यामध्ये वसलेलं आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर दामोदर नदी खोऱ्यामध्ये वसलेला आहे पहा राणीगंज. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, राजस्थानमधील कांक्रेज,
नागौरी या कशाच्या जाती आहेत? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आला होता, लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो प्रश्न आहे, हा 2 वेळा आपल्याला एम-पी-एस-सीच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. या ठिकाणी आपल्याला काही प्राणी दिलेले आहेत आणि त्यांच्या जमाती दिलेल्या आहेत. तर काय-काय आहेत? कांक्रेज आणि नागौरी या कशाच्या जाती आहेत? तर ह्या आहेत पहा ऑप्शन क्रमांक 2 तर बैलाच्या जाती आहेत आणि प्रामुख्याने या राजस्थान या राज्यामध्ये आढळून येतात. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते राष्ट्र महाराष्ट्र राज्याशी सीमा सामायिक करत नाही? म्हणजे सरळ-सरळ प्रश्न आपल्याला असा विचारलाय, की महाराष्ट्र राज्याला कोणत्या राज्याची बॉर्डर ही लागून नाही? आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर तामिळनाडू हे जे राज्य आहे, या राज्याची सीमा जी आहे, ही आपल्या महाराष्ट्र राज्याला लागून नाही. यामध्ये कर्नाटकचे आहे, गोव्याचे आहे आणि गुजरातचे आहे. हे तीनही राज्य महाराष्ट्र राज्याला चिटकून आहेत, म्हणजे त्यांची जी बॉर्डर आहे, ती सामायिक बॉर्डर आहे. आपल्याला हाच प्रश्न 2025ला विचारण्यात आला होता पहा मुंबई उच्च न्यायालयासाठी. पण प्रश्नामध्ये तामिळनाडू दिलेलं नव्हतं, त्या ठिकाणी आंध्र प्रदेश असं दिलेलं होतं. तर लक्षात ठेवायचं आहे, आंध्र प्रदेश हे राज्य आहे, हे सुद्धा महाराष्ट्राला चिटकून लागत नाही, म्हणजे त्याची जी बॉर्डर आहे ती सामायिक होत नाही. यानंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीरात हाडे एकत्र जोडण्याचे काम खालीलपैकी कोणाचं असतं? सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. आपल्या बॉडीमध्ये जे काही हाडं आहेत, तर त्यांना एकत्रितपणे जोडण्याचं काम कोण करतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 त्याला अस्थिबंधन असं म्हटलं जातं, म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये लिगामेंट्स म्हटलं जातं. तर लिगामेंटचं काम काय आहे, की हाडं एकत्रित जोडून ठेवण्याचं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? लक्षात ठेवा, देशातील पहिले राज्य याच्यावरती हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. कशासाठी आहे? तर अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करणारं भारत देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर तेलंगणा हे जे राज्य आहे, हे आपल्या देशातील असं पहिलं राज्य ठरलं आहे, ज्याने अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी केली आहे. याच्यामध्ये अजून काही मित्रांनो प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर तेलंगणावरती इम्पॉर्टंट असणारे 2 प्रश्न लक्षात ठेवायचे आहे. सध्या भारतामध्ये 28 राज्य आहेत आणि सर्वात अलीकडील जर राज्याचा विचार केला तर तेलंगणा हे सर्वात नवीन असणारं राज्य आहे. याची स्थापना कधी करण्यात आली किंवा याचं विभाजन कधी झालं तर 2014 या वर्षी आंध्र प्रदेश या राज्यातून तेलंगणा राज्य वेगळं झालं आणि सध्या तेलंगणाची राजधानी कोणती आहे तर हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी आहे. मग तेलंगणातून अजून एक राज्य कोणतं होतं तर ते होतं आंध्र प्रदेश. मग आंध्र प्रदेशची राजधानी कोणती आहे तर अमरावती ही जी आहे ही आंध्र प्रदेशची सध्याची राजधानी आहे. आणि आपल्या देशातील असं पहिलं राज्य ठरलं आहे की त्यांनी अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी केली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? याच्यावरती आपल्याला 2 वेळा वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले आहेत. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली? तर विद्यापीठाची स्थापना ही 1968 या साली करण्यात आलेली आहे. या ठिकाणी दुसरा प्रश्न असा विचारला जातो की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि याची स्थापना ही 1968 या साली करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 2025 ते 2035 ही वर्ष हायड्रो पॉवरचा दशक म्हणून जाहीर करणारे राज्य कोणते ठरलेले आहे? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. करंट अफेअर्स 2025 वर विचारण्यात आलेला प्रश्न आहे. 2025 ते 2035 ही वर्ष हायड्रो पॉवरचं दशक म्हणून कोणत्या राज्याने घोषित केलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर अरुणाचल या प्रदेशने घोषित केलेलं आहे की 2025 ते 2035 ही वर्ष हायड्रो पॉवरचं दशक म्हणून ओळखली जातील. यामध्ये काही पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. घोषणा कोणी केली आहे? मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली अरुणाचल प्रदेश मंत्रिमंडळाने जून 2025 मध्ये ही घोषणा केलेली आहे. तर या घोषणेचं नेमकं उद्दिष्ट काय आहे? तर राज्याची सुमारे 58,000 मेगावॅट जलविद्युत क्षमता विकसित करण्यासाठी आणि राज्याला भारताचे पॉवर हाऊस बनवणे हे त्याचं वैशिष्ट्य असणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर उभारण्यात आलेल्या धरणाचे नाव काय आहे?
या ठिकाणी आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारलेला आहे. आधी आपल्याला प्रश्न वेगळा विचारला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर उजनी धरण जे आहे हे भीमा या नदीवरती स्थित आहे. मग याच्यावरती आपल्याला 3 प्रश्न विचारण्यात आलेले होते. कसे-कसे विचारण्यात आले होते, की उजनी धरण हे कोणत्या नदीवरती वसलेलं आहे? तर भीमा नदीवरती आहे उजनी धरण. जिल्हा जर विचारला तर जिल्हा लक्षात ठेवायचे सोलापूर या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे. आणि तिसरा प्रश्न विचारला होता आपल्याला, की भीमा नदीवर उभारण्यात आलेल्या धरणाचं नाव काय आहे? तर ते आहे पहा उजनी धरण. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यांपैकी किती टक्के साठा हा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा हा महाराष्ट्र राज्यामध्ये येतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर 20% जो साठा आहे हा आपल्या महाराष्ट्रात आहे, एकूण लोह खनिजाच्या टक्क्यांपैकी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, शेअर बाजारामध्ये माहिती तंत्रज्ञानाद्वारे शेअरची खरेदी विक्री डॅशद्वारे आणि डॅश पद्धतीने होते. म्हणजे सरळ सरळ आपल्याला एकाच प्रश्नामध्ये 2 रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत. शेअर बाजार म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून स्टॉकची खरेदी आणि विक्री केली जाते. तर ती कशा-कशाचा वापर करून केली जाते? तर लक्षात ठेवायचे, स्टॉक जर आपल्याला खरेदी करायचे असेल तर आपल्याकडं एक डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला जे 3 आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यामध्ये डीमॅट अकाउंट दोन्ही ठिकाणी दिलेलं आहे. लक्षात ठेवा, बँक अकाउंट हे गरजेचं असतं, पण शेअर्सची उलाढाल करताना बँक अकाउंटची गरज नसते. त्यासाठी डीमॅट अकाउंटची गरज असते. आणि या ठिकाणी प्रश्न विचारला, की माहिती तंत्रज्ञानाद्वारे मग टेक्नॉलॉजीचा वापर केल्याच्या नंतर आपण ही जी खरेदी विक्री आहे ही ऑनलाईन पद्धतीने करत असतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे आणि ते ऑनलाईन पद्धतीने केली जाते. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मानव हत्ती संघर्ष टाळण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने गजरक्षक ॲप सुरू करण्यात आलेले आहे? पहा, गजरक्षक ॲप कशासाठी आहे, की मानव आणि हत्ती यांच्यामधील संघर्ष टाळण्यासाठी. हे कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेलं आहे? तर हे ॲप लक्षात ठेवायचे मध्य प्रदेश या राज्य सरकारने सुरू केलेला आहे. कारण हा प्रश्न करंट अफेअर्स 2025 वरचा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. या ठिकाणी याच्यावरती काही पॉईंट्स आहेत ते समजावून घेऊया. याचं उद्घाटन कोणी केलं? तर मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त या ॲपचं लोकार्पण केलेलं आहे. मग या ठिकाणी अजून एक प्रश्न तयार होतो, की जागतिक व्याघ्र दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर मला पण कमेंट करून द्यायचं आहे. याचं कार्य काय आहे त्या ॲप्लिकेशनचं? हे ॲप्लिकेशन हत्तीच्या रिअल टाईम लोकेशनची माहिती देतं. जेव्हा हत्ती मानवी वस्तीच्या जवळ येतात तेव्हा ते ॲप गावकऱ्यांना SMS, व्हॉईस कॉल आणि सायरनद्वारे अलर्ट पाठवतात. याची अंमलबजावणी कशी असणार आहे? लक्षात ठेवा, प्रामुख्याने बांधवगड व्याघ्र प्रकल्प आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये जसं की शहडोल, अनूपपूर आणि उमरिया या जिल्ह्यांमध्ये याचा वापर केला जात आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, काँग्रेस सभेचे पहिले अधिवेशन 1885 साली मुंबई या ठिकाणी भरवण्यात आले. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो, आपल्याला काँग्रेस सभेचे जे अधिवेशन आहे याच्यावरती प्रश्न हमेशा विचारण्यात आलेले आहेत. यामध्ये आपल्याला 3 प्रश्न हे 100% विचारण्यात आलेले आहेत. तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर व्यमेशचंद्र बॅनर्जी हे आपलं उत्तर असणार आहे. मग याच प्रश्नावरती 3 प्रश्न कसे तयार होतात? राष्ट्रीय काँग्रेस सभेचं पहिलं अधिवेशन कधी भरवण्यात आलं होतं? 1885 या साली. कोणत्या ठिकाणी भरवण्यात आलं होतं? तर मुंबई या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. हे झाले 2 प्रश्न. आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर व्यमेशचंद्र बॅनर्जी हे त्याचे अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पांढऱ्या हत्तीचा प्रदेश म्हणून कोणत्या देशाची ओळख आहे? असा कोणता देश आहे की त्या देशामध्ये पांढरे हत्ती आढळून येतात? आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा जीकेचा बेसिक असणारा प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर थायलंड या देशाला पांढऱ्या हत्तीचा प्रदेश म्हणून ओळखलं जातं. आफ्रिका हा जो देश आहे या देशाला काळे खंड या नावानं ओळखतात. थायलंडमध्ये पांढऱ्या हत्तीचा प्रदेश असं म्हणतात आणि बेल्जियमला युरोपचे कॉकपिट म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्टीव्ह जॉब्स. लक्षात ठेवा, स्टीव्ह जॉब कोण आहेत? तर ॲपलचे फाउंडर आहेत. लक्षात ठेवा, ॲपल कंपनीचे फाउंडर आहेत.
तर यांच्या जोडीला ॲपल कम्प्युटर स्थापन करण्यासाठी कोण साथी मिळालेला होता? प्रश्न थोडासा समजावून घ्या. आपण सर्वांना माहीत आहे की ॲपल कंपनीचे संस्थापक कोण आहेत? ॲपल कंपनीचे संस्थापक आहेत पहा, स्टीव्ह जॉब्स. पण या ठिकाणी अजून एक प्रश्न असा आहे की त्यांना ही कंपनी स्थापन करताना पार्टनर कोण होते? तर ते पार्टनरांचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 1 तर स्टीव्ह ओझियाक हे जे आहेत हे स्टीव्ह जॉबचे पार्टनर होते. या दोघांनी मिळून ॲपल कंपनी आहे किंवा ॲपल कम्प्युटर जे आहे ते स्थापन केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मग या ठिकाणी लॅरी पेज जे आहेत तर लक्षात ठेवायचं आहे ते गुगल या कंपनीचे संस्थापकमध्ये येतात आणि बिल गेट जे आहेत ते मायक्रोसॉफ्ट या कंपनीच्या संस्थापकामध्ये येतात. पर्याय क्रमांक 1 स्टीव्ह ओझियाक हे जे आहेत हे स्टीव्ह जॉबचे पार्टनर होते आणि या दोघांनी मिळून ॲपल कंपनी सुरू केली होती. यानंतरचा प्रश्न आहे, यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? यावर सुद्धा आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले होते. वणी हे जे ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये ते स्थित आहे. पण ते कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तर हे आहे ऑप्शन क्रमांक 3 तर दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे वणी आणि वणी येतं यवतमाळ जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात कोणती जमात आढळून येते? आत्तापर्यंत आपल्याला 4 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता, त्यामुळे मुद्दाम आपण हा प्रश्न घेतलेला आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशामध्ये कोणती जमात आढळून येते? आणि ही जी जमात आहे ती आहे ऑप्शन क्रमांक 4 तर भिल्ल जमात आढळून येते. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्याला जाऊन जॉइन करा. त्या ठिकाणी आपल्याला आत्तापर्यंत झालेल्या 33 व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला जशाच तशा दिलेल्या आहेत. म्हणजे त्या PDF पूर्णपणे आपल्याला मिळून जातील. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.